भाजप नगरसेविका रितू तावडे होणार मुंबई महापालिकेच्या महापौर। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून रितू तावडेंच्या नावाची घोषणा। मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेकडे उपमहापौरपद। शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर होणार। राहुल शेवाळे, शीतल म्हात्रेंच्या उपस्थितीत संजय घाडींच्या नावावर शिक्कामोर्तब। 1.25 वर्षासाठी घाडींकडे उपमहापौर पद असेल। मुंबईत महापौर पदाच्या घोषणेवेळी महायुतीच्या नगरसेवकांचा शंखनादात प्रवेश। जय श्रीरामचा गजर। महापालिकेचं भाजप कार्यालय मंत्रोच्चारानं दुमदुमलं। मुंबई महापालिकेमध्ये 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर विराजमान होणार। भाजप भ्रष्टाचार विरहित प्रशासनासाठी काम करेल। अमित साटम यांची रितू तावडेंच्या नावाच्या महापौर पदाच्या उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांकडून भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे आणि शिवसेनेचे उपमहापौर पदाचे उमेदवार संजय घाडी यांना शुभेच्छा। मालेगाव महापालिका महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी। नसरीन बानो यांना 43 मतं तर शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांना 18 मतं। भाजप आणि एमआयएमची तटस्थ भूमिका। मालेगावात महापौरपदी नसरीन शेख यांच्या निवडीनंतर इस्लाम पार्टी समर्थकांकडून जल्लोष। महापालिकेच्या मुख्यालयासमोर समर्थकांकडून हिरव्या रंगाची उधळण करत जल्लोष साजरा। मालेगाव महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी इस्लाम पार्टीचे नगरसेवक हिरव्या फेट्यासह महापालिकेत तर समाजवादी पक्षाचे नगरसेवक लाल फेट्यासह सभागृहात। मालेगाव महापालिकेत शिवसेनेच्या महिला नगरसेविका भगव्या साड्या आणि भगवे फेटे परिधान करून सभागृहात तर पुरुष नगरसेवक पांढरे आणि भगव्या पोशाखात सभागृहात महापौर पदाच्या निवडीवेळी फेटे घातले। चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदाचा एकच अर्ज असेल। उपमहापौर पदाचा एक अर्ज मागे घेतला जाईल। स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद सहकार्य करणाऱ्या पक्षाला देण्याचं ठरलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे वडेट्टीवार आणि धानोरकर गटाची एकत्रित गटनोंदणी। तरीही दोन्ही गटाचे नगरसेवक गटनोंदणीनंतर नागपूरमध्ये अज्ञातस्थळी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना। 10 फेब्रुवारीला महापौर निवडीच्या वेळी नगरसेवक चंद्रपूरला जाणार असल्याची माहिती। आपल्या पक्षातला वाद शमवण्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका। चंद्रपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांच्याकडून विजय वडेट्टीवार यांच्यावर थेट नाराजी व्यक्त। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतली गटबाजी चव्हाट्यावर। विलास शिंदेंची उपमहापौरपदी निवड झाल्यानं नाराजी नाट्य। महानगर प्रमुख प्रवीण तिदमे नगरसेवक पदाचा राजीनामा देणार। प्रवीण तिदमे यांनीही उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला होता। तेलंगणात जाऊन मुख्यमंत्र्यांना काही मिळणार नाही, रिकाम्या हाती परतावं लागेल। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातच प्रचार करावा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। भंडाऱ्यात शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांनी बोलवलेल्या आढावा बैठकीवर भाजपचा बहिष्कार। आमदार परिणय फुकेंबद्दल भोंडेकर यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप। सुनेत्रा पवारांमध्ये मी अजितदादांना बघतो असं रोहित पवार म्हणाले। सुनेत्रा पवारांनाच उपमुख्यमंत्रीपद, राष्ट्रीय अध्यक्षपद आणि अजित पवारांची पदं मिळायला हवी याचा पुनरुच्चार। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू तर दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्ष पुढे नेण्यास सक्षम असल्याचं भाजपच्या प्रवीण दरेकरांचं मत। भगवानगडावरील महंतांकडून शरद पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट। विद्या प्रतिष्ठान इथे जाऊन अजित पवारांना श्रद्धांजलीही वाहिली। महायुतीत असून रामदास कदमांनी जर असं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं। हसन मुश्रीफ यांची रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। दरम्यान अपघातासंदर्भात आणि विमानाबाबत असलेल्या आपल्या शंका आपण 10 तारखेच्या पत्रकार परिषदेत मांडणार आहोत असं रोहित पवारांनी म्हटलंय। बारामतीत अपघातासंदर्भात पत्रकार परिषद घेण्याचं त्यांनी जाहीर केलं। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरही रोहित पवार विस्तृत भूमिका मांडणार। त्यासाठी ते विशेष पत्रकार परिषद घेतील। 12 फेब्रुवारीला
मुंबईमध्ये रोहित पवारांची पत्रकार परिषद. विलिनीकरणासंदर्भात काय सुरू होतं ते मांडणार. विलिनीकरणासंदर्भात पक्ष जे ठरवेल तीच आपली ही भूमिका असेल. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. तर विलिनीकरणाच्या चर्चेत दादा होते आम्ही नव्हतो, मुश्रीफांची प्रतिक्रिया. बारामतीत रोहित पवार, पार्थ पवार, शरद पवारांशी चर्चा करत असतानाचा फोटो समोर. बारामतीतल्या सहयोग सोसायटीमध्ये श्रद्धांजलीच्या वेळी तिघांमध्ये चर्चा होत असल्याचा फोटो समोर. विमान अपघातात मृत्यू झालेले अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासकीय सेवेत कायम करा. अनिल देशमुखांची पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. अमोल खुणेला पोलीस संरक्षण द्या. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जरांगेंकडे गुंडांची टोळी असून अमोल खुणेच्या जीविताला धोका असल्याचंही नवनाथ वाघमारेंचं वक्तव्य. भंडारा जिल्ह्यातील 99 वाळूघाटांच्या उत्खननास स्थगिती. पर्यावरण प्राधिकरणाचा दणका. पर्यावरण मानकांचं पालन न झाल्याच्या आक्षेपावरून निर्णय. नाशिकच्या ओझर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. विमानतळ विस्तारासंदर्भात HAL सोबत करार देखील होणार. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 550 कोटी रुपये खर्चून नवीन टर्मिनल इमारत उभी होणार. सिडको कुंभमेळा प्राधिकरण इमारत उभा करणार. नवीन टर्मिनलमुळे प्रवासी हाताळणी क्षमता 300 वरून 1000 वर. बेरोजगारांसाठी सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हॉकर्स प्लाझाची निर्मिती. मात्र 6 वर्षांनंतरही हस्तांतरण न झाल्यानं 40 गाळे धूळ खात. या ठिकाणी दारू पार्ट्या रंगत असल्याचा नागरिकांचा आरोप. होळीसाठी रेल्वेकडून 1410 विशेष गाड्यांचं नियोजन. 1 ते 22 मार्च दरम्यान मुंबई नागपूर, मुंबई चिपळूण आणि रत्नागिरीसाठी विशेष गाड्या धावणार. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसाठीही विशेष गाड्या धावणार. अखेर विलंबानं सुरू झालेल्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची 3री फेरी जाहीर. विद्यार्थ्यांना 9 फेब्रुवारीपासून पसंतीक्रम भरता येणार. 14 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. ठाण्यात 10वी-12वी परीक्षार्थींच्या मदतीसाठी वाहतूक विभागाचे 54 रायडर सज्ज. परीक्षेला पोहोचण्यास रस्त्यावरती अडचणी उद्भवल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवरती संपर्क करा. वाहतूक उपायुक्तांची माहिती. टीम इंडियानं अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवल्यानंतर आयुष म्हात्रेच्या कुटुंबियांचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत कुटुंबियांकडून विजयाचा आनंद साजरा. सोनं चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ. सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ. सोनं प्रतितोळा 1,54,500 रुपयांवर तर चांदी 2,60,000 रुपये प्रति किलोवर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.